नमस्कार, तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज, सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ। अडीअडचणी आणि कारखान्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी इथं आपण सर्वांना बोलवलेलं आहे। मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वांना माहिती आहे या वर्षीचा गळीत हंगाम मुळातच उशिरा सुरू झाला आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे। आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 20-21 महिन्याचे ऊस झालेत, तरी देखील ऊस तुटले गेलेले नाहीत। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। मार्च महिना चालू आहे, लोकांना देणदारी मिटवायची असते, वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांची कर्ज त्यांना देणं असतं, सोसायट्या भरायच्या असतात आणि उन्हाची वाढलेली तीव्रता आणि याच्यामुळे उत्पादनात होत चाललेली घट आणि अजून देखील ऊस तुटत नाहीत, याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आणि या संदर्भात देखील पाठीमागे आपण मागच्या महिन्यामध्ये देखील एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। त्यावेळी देखील आपण सर्वांच्या समोर काही विषय मांडले आणि आज देखील त्याच्यामध्ये फारसा काय बदल झाला अशी परिस्थिती नाही। की प्रथमतः कारखान्याने जवळचे जे ऊस आहेत शेतकऱ्यांचे नोंदीमधले ते ऊस वेळच्या वेळी तोडणं अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणावरून बिगर नोंदीचा बाहेरून ऊस आणला गेला आणि त्याला प्राधान्य दिलं। असा हा जवळपास 1 लाख टनाच्या दरम्यान ऊस त्या ठिकाणी आहे। आणि 2 तारखेला एक कारखान्याची मीटिंग झाली शेती समितीची, ती मीटिंग 10 महिन्यातून झाली आणि त्या मीटिंग मध्ये एक निर्णय घेण्यात आला की आपल्याकडे अतिरिक्त ऊस आहे आणि हा ऊस अन्य कारखान्याला द्यायचा। तो कोणाला द्यायचा? तर त्याच्यामध्ये शेती समितीमध्ये निर्णय घेण्यात आला की आपल्या कारखान्याकडे आता ऊस अतिरिक्त आहे आणि हा अतिरिक्त ऊस पराग कारखान्याला भीमाशंकर मार्फत त्या ठिकाणी द्यायचा। आता हा शेती समितीचा विषय संचालक मंडळाची मीटिंग 8 तारखेला होती आणि त्या मीटिंगला ज्यावेळी मागच्या मीटिंगचा विषय कायम करण्याचा आला त्यावेळी त्या ठरावाला मी पूर्णपणे विरोध कडाडून केला। मी त्यांना काही प्रश्न त्याच्यावरती विचारले की ह्या विषयाला माझा विरोध आहे की आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ऊस शिल्लक असताना पहिला प्रश्न असा आहे का तुम्ही लांबचे बाहेरचे ऊस आणले का, ज्याच्यामुळं कारखान्याला प्रति टनाला जवळपास 100 रुपये वाहतुकीपोटी एक्स्ट्रा त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि ते ऊस खोडव्याचे आहेत, त्याचप्रमाणे ते ऊस गवळे आहेत, इमॅच्युअर आहेत आणि आपल्या लोकांचे 19-20-21 महिन्याचे ऊस झालेले असताना तुमचे लांबचे ऊस आणायचं नाही। तर त्यावेळी सांगितलं गेलं, म्हणजे मागे आपण ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी बोर्ड मीटिंग मध्ये मी जानेवारी महिन्यामध्ये हा विषय घेतला होता की नाही आपल्याला ऊस कमी पडणार आहे। आणि तुमच्याकडे सगळ्या नोंदीची आकडेवारी असताना तुम्ही 1.5-2 महिन्यापूर्वी सांगता आपल्याकडे ऊस कमी आहे आणि आज सांगता आपल्याकडे अतिरिक्त ऊस झालेला आहे। ही सगळे आकडेवारी लपालपीचं काम चालू आहे आणि याच्यात भीमाशंकर कारखान्याला माझ्या दृष्टीने तरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणण्याचं काम करून तो ऊस डायरेक्ट ठराव त्यांनी करून पराग कारखान्याला द्यायला सुरुवात केलेली आहे। आणि आमचा त्याला विरोध आहे की ज्या तालुक्यामध्ये आपण त्यावेळी विग्नरचं कार्यक्षेत्र आंबेगाव असताना देखील विग्नरच्या गाड्या तोडल्या होत्या आणि आज तुम्ही एक तुमच्या नेतृत्वाखालचा सहकारी भीमाशंकर कारखाना, एक तुमचा खाजगी कारखाना, त्याच्या भल्याकरता तुम्ही सभासदांनी उभे केलेल्या त्या संस्थेतला जर ऊस देत असाल तर कदापि आम्ही सहन करणार नाही। नुसता ऊसच दिला जात नाही तर त्याच्यामधून अनेक काही गोष्टी मटेरियल असेल आतमधलं, त्याचप्रमाणे टोळ्यांचं देखील मी मागे सगळं आकडेवारीनुसार सांगितलं की ऍडव्हान्स भीमाशंकरचा घेतलाय, टोळ्या तिकडे चाललेल्या आहेत, त्याच्यावर त्यांनी काय उत्तर दिली काय नाही ती तुमच्याकडे आहे सगळी। आणि आज रोजी इकडचे कर्मचारी देखील तिकडे काम करतात, शेतकऱ्यांना कळत नाही का नेमका कर्मचारी कोणत्या कारखान्यात शेतकी विभागात काम करतोय। तर पहिलं मला सगळ्या सभासदांना शेतकऱ्यांना सांगायचे का मी संचालक या नात्याने 25 वर्ष मी आज तिथं कार्यरत आहे, चेअरमन म्हणून देखील तुम्ही मी केलेलं काम पाहिलेलं आहे आणि ज्यावेळी या संस्थेच्या हिताच्या विरोधामध्ये जर काही गोष्ट घडत असतील त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे।
आणि हे माझं कर्तव्य आहे का तुम्ही मला निवडून दिलेले आहेत आणि म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथं बोलत असताना सभासदाच्या शेतकऱ्याच्या हिताचं जे जे चाललंय योग्य की अयोग्य हे मला सांगितलं माझं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. दुसरी एक गोष्ट मला आपणा सर्वांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्यायची की बरेच दिवस कुजबूज चाललेली होती की कारखान्यामधून स्क्रॅप जे बाहेर चाललंय त्याच्यामध्ये बराच काळा बाजार चाललेला आहे. परंतु मी संचालक तिथं आहे आणि ही गोष्ट माझ्या कानाला म्हणलं जोपर्यंत ठोस एखादा पुरावा आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ते बोलणं योग्य नाही. आणि म्हणून 11 फेब्रुवारीला मी कारखान्यामध्ये गेलो आणि त्यावेळी स्क्रॅपच्या ज्यावेळी गाड्या वगैरे भरत होत्या त्यावेळी मी ते सगळं पाहिलं. तर 11 फेब्रुवारीला मी व्हिजिट केल्यानंतर मी एक ठरवलं होतं माझ्याकडे सगळ्या माहिती डिटेल मला त्या दिवशी मिळाली. परंतु संचालक या नात्यानं पहिली गोष्ट संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ती निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. म्हणून 8 तारखेला जी मीटिंग बोर्ड मीटिंग झाली आपल्या कारखान्यामधून जे स्क्रॅप बाहेर चाललेले तर त्या स्क्रॅप मध्ये लोखंडाबरोबर ॲल्युमिनियम देखील त्या ठिकाणी जाते आणि हे काही कोणाला काही पटलं नाही. परंतु मी आपल्याला दाखवू इच्छितो की 11 फेब्रुवारी मी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी वाहन क्रमांक MH18 M4348 ही गाडी आहे. या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता की लोखंडाच्या नावाखाली याच्यामध्ये हे ॲल्युमिनियम याच्यामध्ये वरच्या बाजूला तिथं भरलेलं त्या ठिकाणी दिसतंय. आणि मी हा फोटो सहित दाखवलं की स्क्रॅप घेणार आहे तुमचाच आणि हे स्क्रॅप काढून देणारी स्टोअरची माणसं देखील तुमचीच आहेत की जे लिलाव ज्या स्क्रॅपचा झाला लोखंडाचा तो झाला 43 रुपये किलो प्रमाणे आणि ॲल्युमिनियमचा जो रेट आहे तो 200 रुपये प्रति किलोचा. 43 रुपये किलोच्या भावात 200 रुपये किलोचा माल त्या ठिकाणी जातो. किलो मागे 157 रुपये हा कारखान्याला बसलेला भुर्दंड. म्हणजे हे जाणीवपूर्वक याच्यामध्ये आता ते टीव्हीला तुम्ही ऐकताय ही अशी साखळ्याली त्याला म्हणतात याच्या पाठीमागे काय शब्द वापरला तो कोण आहे आका. आता हे आका बोका हे सगळे आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का याच्यात कोण कोण आका बोका आहेत हे सगळे आता निघतील. ताराई नावाच्या हे जे भावामध्ये अल्युमिनियम विकलं गेलं असं म्हणत तुम्हाला आता मी फोटो सहित दाखवलं की लोखंडाची गाडीची त्यावेळी रिशीट करण्यात आली आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम देखील भरण्यात आलं. हे मी माझ्या डोळ्याने फोटो काढून स्टोअर किपरच्या सिक्युरिटी ऑफिसरच्या समोर आणि संचालक मंडळाच्या देखील हे फोटो दाखवले. त्यांना मी सांगितलं की या करता नुसतं ही एकच गाडीचं मी माझ्या निदर्शनास आले पण पीपी बॅगा ज्या प्लॅस्टिकच्या बॅगा वगैरे जे साखरेचं रिकामं भाडं असतं त्याच्या खाली देखील SS स्टीलचं मटेरियल देखील मोठ्या प्रमाणामध्ये जातं. ही चर्चा कानावर आली तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याकडे जो काय इंजिनिअरिंग विभागामधून किंवा अन्य डिपार्टमेंट मधून जो माल स्क्रॅप मध्ये काढला जातो त्याचं रजिस्टर त्या ठिकाणी नोंदलेलं असतं की एक ज्यावेळी नवीन वस्तू येते त्याची नोंद स्टोअरला होत असते आवक मध्ये आणि ज्यावेळी ज्या डिपार्टमेंटला पाहिजे त्याला ती रिश्यू होत असताना त्याचं जावक इकडे नोंदलेलं असतं. परंतु ज्यावेळी पुन्हा नव्याने असतं तर जो स्क्रॅप आहे डेड स्टॉक तर तो ज्यावेळी इकडे येतो त्याची देखील एंट्री तिथं असते. तर मी त्यांना याच्याकरता एक संचालक मंडळाची कमिटी नेमा. मी तिथं येतो आणि मी तुम्हाला दाखवून देतो का इथं काय काय चुकीच्या पद्धतीचं काम चाललेलं आहे आणि स्क्रॅपच्या नावाखाली चांगलं माल देखील बाहेर जाऊन हे कोणाचे खिशे भरवण्याचं काम चाललंय हे मी तुमच्या निदर्शनास. परंतु त्यावेळी कुणीही एक शब्द देखील ना चेअरमननी काढला ना कुठल्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काढला. म्हणून याच्यामध्ये हा मोठ्या प्रकारचा घोळ तिथं आहे आणि हे माझं काम आहे का हे लोकांच्या निदर्शनात त्या ठिकाणी. कारण ही जी लोक होती तुम्ही पाहताय की वार्षिक सभेला जो गोंधळ झाला ही सगळी टोळी तीच आहेत. ठेकेदार जेवढे आरड ओरड करायला दंगामस्ती करायला होती हेच पदाधिकारी आहेत. ज्याला पद नाही लय गोंधळ घातला वार्षिक सभेत त्याला पद दिलं जातं आणि लय ज्याने जोर काढला तिथं जास्त गोंधळ केला त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. अशी ही सगळी लबाडाची टोळी तिथं कार्यरत आहे. पण हे संस्थेच्या दृष्टीनं घातक आहे. याकरता तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर याचा पर्दाफाश त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता इथं अतिरिक्त ऊस तुम्ही आहे मानता पण हा लांबचा ऊस तुम्ही आणला कशा करता हा आमचा सवाल आहे.
आणि ज्या जवळच्या सगळा ऊस 30 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या भागामध्ये उपलब्ध असताना तुम्ही लांबून 70 किलोमीटरवरून हे ऊस कशा करता आणतात? कारखान्याचं नुकसान झालं याला जबाबदार कोण आहे वाहतूक खर्चामध्ये? 1,00,000 टन ऊस तुम्ही लांबचा त्या ठिकाणी आणलाय आणि शेतकऱ्याच्या ऊस तोडीच्या लेट झाल्यात. आज याच परिसरामध्ये बाहेरचे कारखान्यातले इथं ऊस न्यायला या तालुक्यामध्ये आले जाता. ही कुठली पद्धत आहे? आपला भीमाशंकर कारखान्याचा ऊस थोडाफार या क्षणाला जात असेल ना फरकला. चालू केलेला आहे 2 तारखेपासूनच ऊस चालू झालेला आहे तिथं. आम्ही 8 तारखेला कडाडून विरोध केला. रोजचा ऊस आता तिकडे चालू आहे. त्यांनी ठराव केलेला आहे त्याच्यामध्ये आणि मी एकट्याने विरोध केलेला आहे संचालक मंडळाच्या की 50,000 टन ऊस त्यांना तिकडे द्यायचा. आता हे काय सांगतात, आता जर तुम्ही खासगी कारखान्याचा तुमच्या नेतृत्वाखाली 2 कारखाने भीमाशंकर हे खासगी, तिकडचा तुम्ही 3,000 रुपये भाव डिक्लेअर करता लोकांना हे करण्याकरता, इकडच्या बाबत शब्द बोलत नाही. इकडे त्यांनी सांगितलं पाहिजे ना का भीमाशंकरची जी FRP आहे, किमान आधारभूत जी किंमत आहे केंद्राच्या धोरणाप्रमाणे, ती आपली 3100 रुपये. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 3,500 रुपये टनाला भाव मिळालाच पाहिजे याच्याकरता आम्ही जोरदार आता त्या ठिकाणी आवाज उठत राहू. सुरुवातीच्या काळामध्ये शिरूर तालुक्यामध्ये जी जवळचे गट आहेत, कवठे गट असल, जांबूत गट असल, यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोळ्या देण्यात आल्या. नाही त्रास नाही त्यांना सांगायचं इकडे नाही तुम्ही परागला ऊस घेऊन जा, अशी पद्धत झाली. स्क्रॅपचा ठेका कोणाला आहे आणि त्याच्यात काही इतर संबंध आहेत असं तुम्हाला वाटतं? आहे ना तिथं. आता मी तुम्हाला सांगितलं असं, जर तुम्ही माझी जशी हे घेतली ना, ताराई का कोणतरी नावाचं आहे, कोणा त्याच्या गाडीवर नाव ताराई. हा कोण आहे काय नाही, ठेकेला नेतं येतं कोण, काम एकाच्या नावाने घ्यायला एक जण येतो. ही स्क्रॅपची गाडी भरलेली, याच्यावर गाडीचा नंबर बिंबर सगळे तुम्हाला मी फॉरवर्ड करतो. आता ते काय बोर्ड मीटिंग मध्ये दाखवलं, त्यामुळे तुम्हाला माहिती द्यायला मी मोकळा झालो आता. आणि हे अल्युमिनियम भरलेलं सगळं 200 रुपयाचं माल आणि मोठ्या प्रमाणात दुसरा चांगला माल याच्यात गेलेला आहे. आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही कमिटी न्यामा सांगा, मी राहतो त्याच्यामध्ये आणि आपण सगळे स्टॉक सगळा व्हेरीफाय करू. उपप्रश्न केला हा, तर जर गोडगंगाबाबत म्हणजे तुम्ही जास्त हुशार दिसताय, अर्थतज्ञ दिसताय असं भीमाशंकरच्या अध्यक्षांनी सांगितलं, तर गोडगंगा चालवायला का नाही घेत तुम्ही? अरे सरकार तुमचं, तुम्ही मागणी करा ना, त्यांना लय अनुभव आहे, त्यांनी काढली होती ना. जे भीमाशंकरचे आता चेअरमन आहेत त्यांनी काढली होती ना इथं फूड प्रोसेसिंग युनिट थोरांदळ्याला. त्यांना लय अनुभव आहे चांगला त्याच्यातला, त्यांनीच घ्यावं ना चालवायला. बंद आहे आता काय, मी काय सरकारमध्ये आहे का? नाही त्यांना नाही नाही, आता मी तर काय सरकारमध्ये नाहीत. घोडगंगा कारखाना बंद आहेत. हे सहकार मंत्री होते, सहकार मंत्र्यांनी असताना तो कारखाना बंद आहेत. त्यांनी त्याची इन्क्वायरी करा. आमचं म्हणणं आहे जो चुकीचा करत असेल तो आत गेला पाहिजे, कुणी असो. उद्या मी चुकीचं केलं ना तर मला सुद्धा त्या ठिकाणी जेलची हवा दिली पाहिजे. कोणा अन्याय नाही झाला पाहिजे. संस्था काय कोणाच्या बापाच्या नाहीत. लोकांनी त्यावेळी 3-3 हजार रुपयाचे शेअर्स घेतलेले आहेत, 325 रुपये भरले, 3,000 कर्ज, 3,000ला 3,000 व्याज लोकांनी भरलेले आहेत. ही घटना तुम्हाला आठवत असेल तर साधारणतः 94 सालापासून 2000 लोकांकडे पैसा अडका नव्हता. जर म्हणाल तर भीमाशंकर आणि विग्नर दोघे एकच रेट काय देतात लोकांना? मग यांचं काहीतरी वरच्या लेवलला 4-4 होऊन भाव ठरतो का? गेल्या वर्षी दोघांनी 3200 दिला, त्याच्या आदल्या वर्षी ते